इथे ना फिशेस आहेत आणि ते आता मी आल्यावर गेलेत. गुड मॉर्निंग. Oh, that is such a big fish. Oh my god. तिथे पण आहे. पण इथे एवढे हे आहे तरी पण रात्री मच्छर नव्हते. पप्पा ते बघा मोठे फिश आले ऑरेंज कलरचे. ऑरेंज कलरचे फिश दिसतात का तिथे? ते दोनच आहेत ते. इथे पण काहीतरी. आता आपण थोडस प्रॉपर्टी एक्सप्लोर करू. रूम्स आहेत ऑल मेड अप ऑफ. अरे कोण आहे? कोण आहे? आपलं नाही का? झोपलेत वाटतं आपले. मुळे काका गुड मॉर्निंग. ओ केवढे आणले. कोणी नाही बघत. कोणी नाही बघत. काही नाही. खूप आहे. आमच्या इथे पण आहेत तिथे मागे. नाही ना अरे केलेला जुने दिसतात. लावायला बरं ना. नाईस नाईस. जात म्हणजे ते तुम्ही एक बघणार पाहिजे जाऊन. परत एकदा आंघोळ झाली नाही. मिळाला ना. गुड मॉर्निंग. हे कसलं आहे पप्पा? फोन करा ना विचारा ना. त्यांना समजणार पण नाही आणि तुम्हाला शोधता नाही बघायला लागेल. इथून सरळ नाही, इथून जायचंय. इथून सरळ जायला काहीच नाहीये. काल रात्रीचं मला इथून जाताना भीती वाटत. इथे मावशीची रूम आहे. ते त्या साईडनी रस्ता आहे जायला. जंगल वॉकर. तिकडे ब्रिज सारखं आहे. मावशीच्या इथून जायला ते आहे ब्रिज सारखं तिथे समोर. हे चांगलं आहे म्हणजे माहोल असं एकंदरीत. कोंबडी. मामाकडे झालंच आहे. इथे पण हे आहे हॅमक. नाही मामा 129 130. हो का? हे मामाचं आहे. आणि लॅम्प्स पण केमचे यूज करा.
आमच्या बॉटल हाऊसला अटॅचडच आहे. सुपारीची झाड आहेत. हे पण बॉटलच्या बॅग्स आहे. एंटायरली मेड अप ऑफ बॉटल. जास्वंद बघा. एक्सपिरियन्स सांग. पहिली फ्लाईट लाईफ मधली कशी होती? डायरेक्ट फ्लाईट होती. जोरात बोल. आमचे कान उतरताना आमचे पूर्ण ब्लॉक झालेले फर्स्ट एक्सपिरियन्स खूप भारी होते. पूर्ण ब्लॉक झालेले. तुझा कसा होता? फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान होता. पहिल्यांदाच प्रवास केलेला, पण असं वाटलं नाही की मी पहिल्यांदाच जात आहे तिथे. मस्त. मला फर्स्ट टाइम बसले, पण एकदम छान वाटलं एकदम. सो कसं होतं फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स? मला काहीच नाही, मस्त. चेन्नईची शॉपिंग कशी होती तुझी? चेन्नईची शॉपिंग कशी होती? चेन्नईची शॉपिंग छान. 2 साड्या घेतल्या. कालचा दिवस कसा होता? कालचा दिवस कसा होता एक्सपिरियन्स? रविवार होता. बोला ना. खूप मजा केली आणि कसा बसलेला. ओके तुम्ही बोला. कालचा दिवस कसा होता? कालचा दिवस फार चांगला होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना जेलमध्ये टाकून आणलं. तू बोल. आवडीत गेले सगळे. बोल. काय कालचा दिवस जवळ जवळच आहे. आमचा खूप चांगला गेला. जेलमध्ये गेला मेनली, सेल्युलर जेल. तिकडं व्हिडिओ शो खूप चांगला होता. कालचा दिवस ऑसम गेला. सेल्युलर जेल एन्जॉय केला बघण्यामध्ये शो. मामा हसतोय. काढलेले फोटो अप्रतिम, खूप छान होते. कुठे सांगत? तिकडचे घेतलेला आपले जे ऑर्गनायझर आहेत वाडेकर, त्यांनी काल सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं आणि एवढं करून आनंदाने टाकलं होतं. आता फक्त त्यांच्याकडे एकच इच्छा आहे की त्या ज्या रूम होत्या त्यांना फक्त प्लास्टर करून प्रत्येकाला एक रूम देऊन टाका. बोल. कालचा दिवस जेलमध्ये गेला. कालचा दिवस जेल जेल बीच जेल. पण कालचा जो लाईट शो होता तो खूप सुंदर होता. कालचा दिवस खूप छान गेला. नीट ना. काय बोलायचं आहे? कसा होता कालचा दिवस? कालचा दिवस खूप चांगला होता. तू बोल. आम्ही राजदीप टूर कडून अंदमान निकोबार या टूरला आलो आहोत. अंदमान आणि चोकोबार. सेल्युलर जेल ही वास्तू हे केली. खूप अतिशय सुंदर होती. लेझर शो त्याचा अप्रतिम होता. खूप छान होता. बोल. सावरकरांविषयी जे आपण इतिहासामध्ये वाचलंय आणि काल जे बघितलं ना, तर त्यांच्याविषयी आदर अजून वाढला. आणि जे त्यांनी त्यावेळेला जे केलंय ते बघून तर म्हणजे, आणि लेझर शो ते बघून तर डोळ्यात पाणी झालं. म्हणजे त्यांचे जे बलिदान आहे ना, ते म्हणजे व्यर्थ झालं ते असं सगळ्यांचं. लहान मुलांनी पण ते बघितलं पाहिजे सगळ्यांनी. बोला. कालचा दिवस कसा होता? आजचा दिवस फारच छान. सेल्युलर
जेल पाहताना सावरकरांच्या आठवणीनं पूर्ण उजाळा मिळाला आणि त्यांनी ज्या यातना सोसल्या त्याची एक जी आठवण होती ती पुन्हा एकदा जागृत झाल्या आणि त्यांच्या प्रती जो काही आदर होता तो परत एकदा द्विगुणित झाला. आम्ही रॉस अँड नॉर्थ बे आयलंडला जाणार आहोत. सगळे रेड कॅप्स आमचे. इथे स्टोर्स आहेत. आम्ही अशाच स्टोर्समधून काल फ्रेश मॅग्नेट्स घेतलेत. काल आम्ही इथे अंदमानला आलो. राजदीप ट्रॅव्हल्समुळे आमचं एक स्वप्न होतं एवढ्या वर्षाचं ते पूर्ण झालेलं आहे. तर आज आम्ही दुसरा दिवस आहे आमचा अंदमानचा. आज आता इथे वॉटर स्पोर्ट्स सगळ्यांनी करणार आहेत. कोण स्कुबा डायव्हिंग करेल, कोण सी वॉक करेल. सावरकरांच्या आठवणी लाईव्ह करायचं. कालचा दिवस कसा होता? कालचा थंड होता. काल जे आलो जे आपण फोर्ट ब्लेअरला तेव्हापासूनच एकदम म्हणजे फ्लाईटपासूनच खूप छान वाटलं. खूप छोटे छोटे आयलंड फ्लाईट पाहायला मिळाले. त्यानंतर सावरकरांच्या आठवणी तर आपल्या जीवनात पहिल्यापासून माहीतच होतं आपल्याला आणि ते प्रत्यक्षात बघितल्यावर खूप म्हणजे त्यांनी ज्या यातना सहन केल्या त्याबद्दल खूप असं वाईट वाटलं, मन भरून आलं. पण आयुष्यात एकदा तरी म्हणजे सिल्व्हर जेलला भेट द्यायची इच्छा होती, ती पूर्ण झाली. सर्वांनी आपल्या त्याचे आपले तरी हिला सिल्व्हर जेलला अवश्य भेट द्यायला पाहिजे असं मला वाटतं. छान होतं. अजून फ्लाईट कसं वाटलं? लाईट पण व्यवस्थित आहे. फ्लाईट म्हणजे व्ह्यू हॉटेल कसं होतं? हॉटेल पण मस्त. संध्याकाळी एन्जॉय केला. हा संध्याकाळी नाही मला जमत नाही ते. राजदीप ट्रॅव्हलर जी कंपनी आहे ती अतिशय उत्तम आहे. मध्यमवर्गीयांसाठी सुद्धा आणि श्रीमंतांसाठी सुद्धा आणि सर्व सुखसुविधा व्यवस्थित आहेत. सर्वजण मला वाटते हॅपी आहे. मी तरी आहे. माझी ही दुसरी वेळ आहे साहेबांच्या बरोबर आणि अतिशय ही आणखीन वाढत राहू आणि सर्वोत्कृष्ट हो केसरीच्या लेवलची अशी माझी तरी इच्छा आहे. राजदीप ट्रॅव्हल्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आजचा दिवस जो होता सेल्युरल जेल तो ऐतिहासिक क्षण आम्ही त्यावेळी कशा त्यांनी आरपेष्टा सर करून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याग केला ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं. सेल्युलर जेल पाहिला. ऐतिहासिक क्षण पाहून फार भावूक झालो आम्ही सगळेजण. आणि ह्या टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत जी सेवा सुविधा उपलब्ध केली गेली, राहण्याची सोय, खाण्याची सोय उत्तम होती. उलटा झाला ना, झाडाच्या खाली पाहिजे होता. ठीक आहे, काढूया परत. तेच होतं उलट्या साईडला आहे ना. कुठे आहेत? दाखवा. मोठ्या माशांनी हे घेतलं. हे बघ बघ केवढे जात आहेत. हो मोबाईल मध्ये येतात का कळेल त्यात. जबरदस्त गरम आहे. खूप एवढं गरम आहे ना, खूप गरम आहे. बोट्सनी आम्ही आयलंडवर जाणार. इतकं क्लिअर वॉटर आहे ना इकडचं, खूप सुंदर. का लाईफ जॅकेट नाही दिले आपल्याला? नाही दिले. अच्छा ओके. मम्मी
आपल्या लाईफला किंमत आहे ना. आवाज नाही करणे काय सो आता आम्ही आयलंडवर चाललोय फ्रॉम दिस बोट. सगळ्यांना लाईफ जॅकेट दिले घालायला. लिहिलंय नेताजी चंद्रबोस दी वी. त्याचं दी नेमिंग केलं. वी आर एंटरिंग दिस आयलंड. इथे हे बघ जॅपनीज बंकर. आता इथे गोल्फ कार्टनी फिरणार. ते बघ डिअर. माय गुडनेस. मावशी डिअर. हॅलो. पप्पा मी पण. डिअर कम हियर. कम हियर. हे बघ हे घे हे घे हे घे हे घे. ब्रेड स्लाइस घ्या ना. पप्पा त्यांना भरवणं अलाउड नाही. अलाउड नाही. तिनेच दिलं. आम्ही आता इथे रॉस आयलंड मध्ये गोल्फ कार्टनी फिरतोय. हे बघा आता इथे डिअर्स आलेत. आपला वाईट व्ह्यू काय वाईट ऍक्च्युअल तो बरोबर बोलला. जिथे डीप आहे तिथे डार्क दिसते. जिथे हे आहे तिथे लाईट. सगळीकडे डिअर्सच आहेत. मोर पण बोलला ना तिथे. लाईट अँड साऊंड शो असतो संध्याकाळी. सगळे बघा इकडे. हा बघा हिच्याकडे ब्रिटिश लोक चालत पण जात आहेत. खूप वेळ लागणार चालत जायला. दमून जाणार. वो क्या था? चर्च आहे. हा डिफेन्स एरिया आहे. पाणी बघ. बॅरिक येते. इंग्रजांचं नाही आपलंच आहे. फक्त आपली वेळ खराब होती बरोबर. पण त्याचे केअर नाही केली. अरे आता तुम्ही मथुरेला गेलो. कृष्णाचा जन्म आहे ना. तिथे 3 टाळी लागल्या. गव्हर्नमेंट, यादव कुळ आणि अजून एक म्हणजे जो लँडलॉर्ड. गव्हर्नमेंटनी त्याला बंद केलं. अरे पुढे घेऊन त्यांना माकडं जाऊन सगळं सत्या रस्त्यावर जावं. त्यांनी खंडाली आहे अल्लाह नाही. हे फुकट चालत.
याच्यामुळे राहिलंय त्यामुळे हे तर पडलं असतं ना. मुळाने सपोर्ट दिला त्याला. सगळी कुठे कुठे पसरली आहेत. निबेल कोस्टल बॅटरी. अच्छा, इथे आपल्याला ते सोडून पप्पाने परत एकाला घेऊन येणार बहुतेक आणि मग आपण रिटर्न जायचं. सगळीकडेच आहे. काय गनचा रेंट आहे. इथे गन होती पण ती काढली आता. तिकडे लिहिलंय हा, गन ट्रायल्स व्हायच्या. हे बघ इथे गन ट्रायल्स व्हायच्या. समोरून कुठली शिप आली ना तर ते इथून शूट करायचे. हे बघ हे ग्राउंड गन ट्रायल्स. 100 आता नंतर तिकडे जायचं. खाली काय आहे? लाईट हाऊस आहे तो बघ. हे बघ लाईट हाऊस आहे तिथे. थोडस जाऊ खाली. कसल्या भारी 4 दिवसांनी तो कंटाळत असेल. ऍक्च्युली सवय झाली. मग असेल ना. माणसं नाही, कोण नाही, काय नाही. आई तू उतरते, चढणार का वर? तू बसते, मी जाऊन काय करू तिकडे? इकडे बस ना, खुर्ची आहे ना. हे बघ मॅडम, केवढं खूप आहे. पर्यंत जायचं आहे. लाईट ग्रीन, डार्क ब्लू. तो बोलला ना जिथे जास्त कोरल्स आहेत ते तसं शेड दिसणार. समोर लाईट हाऊस आहे. आम्ही इतकं उतरून आलो आणि आता इतकं चढायचं आहे. परत दम लागतो. आपली माणसं मला काहीच दिसत नाही. आता डायरेक्ट वॉटर स्पोर्ट्सला. आता वॉटर स्पोर्ट्स. असेल तर आपण बघूया. मी सबपर्यंत बघ. यात पण जाऊन बसायचं आणि बघायचं. ते दोन नदीला एक इकडे एक इकडे. काढते बघ, मस्त वाटते बघ निळं निळं. आम्ही असं बोलायचं पण कधी आम्ही असं ठरवलं नाही आता मला जायचंच आहे. थोडं रिलॅक्स. क्लिअर पाणी आहे ना. काय घेतो तिथे स्नॉकलिंग स्कूबा करतायत लोक. स्कूबा नाही ते. स्नॉकलिंग करतायत. स्कूबा मध्ये नाही ना, मध्ये बोटी उभ्या पण काय काय लोक शोर डाईव्ह पण करतात पप्पा. नाही हे स्नॉकलिंग आहे. नाही ते बघ ना. वी आर ॲट नॉर्थ बे. एका ठिकाणी उभे राहा. ते भाई काका वगैरे कुठे जरा बघा पहिले. एकत्र हे करा.
ए कपल कपल ए कपल कपल चल कपल कपल हे चालेल हा हा